अपघातग्रस्त पुष्पक एक्सप्रेस रात्री 11:30च्या सुमारास कल्याण स्थानकात पोहोचली आणि यावेळी प्रवाशांच्या नातेवाईकांनी स्टेशनवर मोठी गर्दी केली होती। यावेळी प्रवाशांनी साम टीव्हीला घटनेची आपबीती सांगितली आहे। पाहूयात ते काय म्हणाले। एसी मधून मी दरवाजापाशी आलो होतो तेव्हा मी तो स्पीड बघितला होता। स्पीड खूप भयानक होता आणि अचानक ती गाडी नंतर थांबल्या गेली। लोक एवढी भयानक घाबरली होती आणि त्यांना बघून आम्ही पण घाबरलो होतो आणि जेव्हा आम्ही तिथं गेलो परिस्थिती बघितली तर तिथं भरपूर लोक गाडीखाली चिरडली होती। एक बाई तर लेडीज ती मेलला चिटकून पुढे आली होती। कोणीतरी गाडीमध्ये चेन खेचली गेली, गाडी स्पीडने होती, तो ब्रेक घेतला गेला। ब्रेक घेतल्यानंतर पटरीतून ज्या चिंगाऱ्या निघाल्या त्या चिंगाऱ्यांचा गैरसमज लोकांनी असा केला की गाडीच्या डब्याला आग लागलेली आहे। त्या क्षणी लोकांनी उड्या मारल्या, लेफ्ट साईडने राईट साईडने दोन्ही साईडने उड्या मारल्या, पण एका साईडने गाडी येत होती बेंगलोर एक्सप्रेस, तिच्या खाली जवळजवळ 12 लोक तात्काळ चिरडली गेली आणि काहींना धक्का लागला। ती लोक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत।